पावसाळा म्हटलं की भजी ही आलीच। आज आपण मस्त अशी गोल कांदा भजी तयार करणार आहोत। सोडा, तांदळाचं पीठ किंवा रवा न वापरता सुद्धा कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार अशी ही भजी आपण तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। आता त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण तयार करणार आहोत। बरं, पीठ तयार करताना खूप पातळ पीठ तयार करायचं नाही आहे, त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला। थोडं थोडं करून पाणी घातल्यामुळे काय होतं, गुठळ्या तयार होत नाहीत आणि पाण्याचा अंदाजही आपल्याला येतो। त्यामुळे इथे बघा, मी मस्त असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते चांगलं फेटून घेते आहे। पीठ आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। बघा, चांगलं पिठाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे। चांगलं फ्लफी तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी मस्त असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे, चांगलं फेटून घेतलेलं आहे। इतकीच कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या पिठाची ठेवायची आहे, यापेक्षा पातळ आपल्याला पीठ तयार करायचं नाही। आता यामध्येच एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा चौकोनी कापून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिरची। इथे मी 2 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घेऊ शकता। 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली। आता याला सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चांगलं थोडं थोडं फेटत जायचं आपल्याला। फेटल्यामुळे काय होतं, पीठ जे आहे त्यामध्ये हवा निर्माण होते आणि भजी जी आहे ती चांगली जाळीदार होण्यास मदत होते। आता इथे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे। ओव्यामुळे बेसन जे आहे ते आपल्याला बाधणार नाही। चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे ह्याचा सुगंध खूप छान येतो। अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत आणि त्याची मी कूट तयार करून घेतलेला आहे जाडसर। पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे। पाव चमचा हळद घेतलेली आहे। पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे। पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि इथे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं असं फेटून घ्यायचं। जितकं तुम्ही फेटाल तितकी तुमची भजी मस्त अशी जाळीदार तयार होते। कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आणि पुन्हा एकदा मस्त असं आपण ह्याला फेटून घेऊया। आता यामध्ये तुम्ही कडकडीत तेलाचं मोहन घातलं तरीसुद्धा तुमची भजी जी आहे ती मस्त अशी तयार होऊ शकते। पण मी इथे तेल घातलेलं नाही आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही पिठाची पाहू शकता। हे पीठ आपलं मस्त असं फ्लफी तयार झालेलं आहे। आता आपण ह्याची भजी तयार करायला घेऊयात। अगदी 10 मिनटात तुमची ही भजी तयार होते आणि ही भजी शिजायला देखील वेळ लागत नाही, त्यामुळे पटकन तयार होणारा हा मेनू आहे। आता भजी टाकताना पीठ जे आहे ते चांगला हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून ही भजी आपल्याला घालायची आहे। तर तेल जे आहे ते बेताचंच गरम करायचं आहे बघा। खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे, नाहीतर मग भजी टाकल्या क्षणी करपून जातील। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या भजी आपल्याला इथे तयार करून घ्यायच्या आहेत। गॅसची आच मी मध्यम ठेवलेली आहे आणि इथे बघा मस्त हे फुलून निघतात आणि पटकन तयार होणारी भजी आहे। बऱ्याच वेळेला पाऊस पडतो आणि मग काहीतरी खाण्याची इच्छा होते, त्यावेळेला तुम्ही अशी भजी तयार करून घेऊ शकता आणि चहासोबत मस्त ह्याचा आस्वाद घेऊ शकता। अगदी 10 मिनटात होणारा मेनू आहे। चला तर मग आता आपण ह्याला काढून घेऊया। भजी बघा किती मस्त तयार झालेली आहे। बिलकुल भजीने तेल पिलेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम कोरडी झालेली आहे, वरून थोडीशी कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी ही भजी तयार होती। मस्त करायलाही मज्जा येते आणि खायला तर त्यापेक्षाही जास्त मजा येते। लहान मोठे सगळेच खाऊ शकतील अशी मस्त ही कांद्याची गोल भजी नक्की तयार करून बघा। तर दुसरी बॅच देखील आपली तयार झालेली आहे आणि मस्त असा भज्यांचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे। चला तर मग आता एका जाळीमध्ये आपण ह्याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीच्या भज्या देखील आपण तयार करून घेऊया। आज मी आणि माझा मुलगा घरात दोघंच होतो आणि पावसाला सुरुवात झाली होती, त्यामुळे असं चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा झाली आणि मग म्हटलं चला पटकन 10 मिनटात ही भजी तयार करून घेऊया। तर अशी ही मस्त भजी तयार झाली आणि दोघांनीही याचा आस्वाद घेतला। भजी बघा बिलकुल तेलकट झालेली नाही आहे, वरून कुरकुरीत आहे आणि आतून तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।